हेल्थ इज वेल्थ या इंग्रजीतल्या म्हणीचा आपल्या सगळ्यांना कोविड काळात शब्दशः अनुभव आला. एरवी तब्येतीकडे दुर्लक्ष करण्याची आपल्या भारतीयांची टिपिकल मानसिकता असली तरी जान है तो जहा है हे करोनानं आपल्याला अगदीच पटवून दिलं. त्यामुळेच वैद्यकीय आणीबाणीत आर्थिकदृष्ट्या मदतीला धावून येणाऱ्या मेडिक्लेम आणि आरोग्य विम्याविषयी जाणून घेऊया फंडा म्युच्युअल फंडाचा पॉडकास्टच्या या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या नवीन पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूक सजग श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. नमस्ते भूषण. नमस्ते निरंजन. येस, आपण थेट विषयाला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला. मेडिक्लेम पॉलिसी हा शब्द सगळ्यांच्या कानावर पडलेला असतो, तर ही पॉलिसी नेमकी कशी वर्क होते याविषयी प्लीज सांगाल थोडं? नक्की सांगतोय. निरंजन, मेडिक्लेम पॉलिसी किंवा मेडिक्लेम ऐकल्यानंतर प्रथमतः पोटात धास्ती निर्माण होते की मला हेल्थ इन्शुरन्स करायचं आहे तर नक्की का करायचं आहे, मला मेडिक्लेम करायचं आहे तर नक्की का करायचं आहे, मी काही आजारी आहे का. ओके, हे सगळे असंख्य प्रश्न मनात येतात. पण मेडिक्लेम काढताना पॉलिसी धारकाला, जो कोणी पॉलिसी काढणारी व्यक्ती आहे त्याला आपण पॉलिसी धारक म्हणतो, पॉलिसी धारकाला आजारपणामुळे किंवा झालेल्या दुखापतीमुळे होणारा वैद्यकीय खर्च भरून काढण्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी ही आर्थिक सहाय्य देऊ करते आणि म्हणूनच मेडिक्लेम पॉलिसी ही काढली गेली पाहिजे. आता ही निवडताना पॉलिसीची कशी निवड करायची आहे तर पॉलिसी धारक त्याच्या वैद्यकीय असणाऱ्या गरजा आणि त्याचं बजेट याचा कुठेतरी ताळमेळ हा घालायला हवा आणि त्या पद्धतीने मेडिक्लेम पॉलिसीची निवड ही केली गेली पाहिजे. त्याचं प्रीमियम पेमेंट हे आपल्याला कधी करायचं आहे, कसं करायचं आहे, त्याच्या अटी काय आहेत, शर्ती काय आहेत हे समजून घेणं नक्कीच गरजेचं आहे. वैद्यकीय उपचार आपण आजारी पडल्यास कसे होणार आहेत, कुठे होणार आहेत, त्याचे हॉस्पिटल्स काय आहेत, नेटवर्क हॉस्पिटल कुठली आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ते वैद्यकीय उपचार कसे घेतले जातात हे समजून घेणं गरजेचं आहे. क्लेम इंटिमेशन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपण मेडिक्लेम केल्यानंतर समजा आपल्याला काही कारणामुळे हॉस्पिटलाइज होण्याची गरज पडली तर हॉस्पिटलाइज झालेल्या व्यक्तीने किंवा त्याच्या नातेवाईकाने इन्शुरन्स कंपनीला, म्हणजे मेडिक्लेम ज्या कंपनीकडून घेतला गेलेला आहे त्या कंपनीला 24 तासाच्या आत ती माहिती देणं गरजेचं आहे की ती व्यक्ती, म्हणजे मेडिक्लेम केलेली व्यक्ती ज्याला हॉस्पिटलाइज केलेलं आहे, ज्याला कुठल्या कारणामुळे आजारपणामुळे हॉस्पिटलाइज केलं गेलेलं आहे आणि त्याला उपचार घ्यायचे आहेत, त्या व्यक्तीच्याबद्दल माहिती देणं 24 तासाच्या आत गरजेचं आहे. ही पॉलिसी केल्यानंतर, म्हणजे मेडिक्लेम केल्यानंतर आपल्याला क्लेम जेव्हा आपल्याला करण्याची गोष्ट येते किंवा क्लेम आपण जेव्हा करतो, आयदर तो आपण कॅशलेस करू शकतो किंवा आपण आधी हॉस्पिटलला पैसे पे करून रिएम्बर्समेंट, म्हणजे ज्याला प्रतिपूर्ती दावा असं आपण मराठीत म्हणू शकतो, आपण करू शकतो. म्हणजे पॉलिसीधारक नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार घेऊ शकतो किंवा बिलं आधी पे करून, नॉन कॅशलेस हॉस्पिटल जर असेल तर तिथे आधी पेमेंट करून नंतर रिएम्बर्समेंटसाठी जाऊ शकतो. अशा पद्धतीने क्लेम सेटलमेंट करता येते. विम्याची रक्कम किती घेतली गेली पाहिजे तर विम्याची रक्कम ही आपल्या गरजेनुसार, आपल्याला जर काही हेल्थ रिलेटेड आजार असतील, आपल्याला कुठल्या अडचणी असतील तर त्यानुसार आपण एजंटकडून, म्हणजे पॉलिसी विकणाऱ्या व्यक्तीकडून किंवा कंपनीकडून समजून घेऊन मग आपल्याला विम्याचं कव्हरेज किती पाहिजे आणि ती विम्याची रक्कम कशी घेतली गेली पाहिजे हे थोडंसं समजून घेऊन मग त्या पद्धतीने आपण किती कव्हरेज घ्यावं हे समजून घेणं गरजेचं आहे आणि मग तो कव्हरेज हा घेतला गेला पाहिजे. आत्ता धकाधकीच्या जीवनात आपण ज्या पद्धतीने आपलं आयुष्य, करिअर सेट करत असतो, अत्यंत धकाधकीचं आयुष्य आहे आणि कुठला आजार कधी जडेल ह्याची कुठली गॅरंटी नाही. सो मग हे अशी जर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि कोविडमध्ये, जसं निरंजन सरांनी सांगितलं मगाशीच की कोविडमुळे असंख्य मेडिक्लेम कंपन्यांना खूप काम लागलंय ह्याचं कारण लोक आजारी पडत आहेत आणि वेगवेगळे आजार जडले जात आहेत. सो ह्या गोष्टी जर घडत असतील तर मेडिक्लेम हा अत्यंत गरजेचा आहे आणि तो घेतला गेला पाहिजे. खूप सारे महत्त्वाचे मुद्दे भूषण तुम्ही या उत्तरात, पहिल्याच उत्तरात कव्हर केलेले आहेत.
कारण खूप सारे जण केवळ मित्रांनी सांगितलंय किंवा ऑफिसमधल्या कोणीतरी सल्ला दिलाय म्हणून कुठलीही पॉलिसी घेऊन मोकळे होतात. पण कुठलीही मेडिक्लेम पॉलिसी घेताना या सगळ्या निकष हे तपासून बघणं अत्यंत महत्वाचं आहे. तर तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलं. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बऱ्याचदा कुठल्या मोठ्या कंपनीत जॉबला असताना त्या कंपनीतर्फेच कर्मचाऱ्याची मेडिक्लेम पॉलिसी ही काढलेली असते. त्यात त्या एम्प्लॉई बरोबरच त्याच्या जवळचे नातेवाईक म्हणजेच बायको, मुलं आणि काही वेळा तर आई वडीलही कव्हर होत असतात. तर अशा वेळी स्वतंत्र मेडिक्लेम पॉलिसी काढणं खरंच गरजेचं असतं का? नक्कीच निरंजन. म्हणजे ह्या प्रश्नाचं मला थोडंसं एलॉबरेटली उत्तर द्यायला आवडेल. बऱ्याचदा असं घडतं की मी एका चांगल्या IT कंपनीत कामाला आहे आणि माझ्याकडे कंपनीने दिलेला उत्तम विमा आहे, कव्हरेज उत्तम आहे. तर मी सेपरेट पॉलिसी करायची आहे का? तो प्रीमियम भरायचा आहे का? आणि तो खर्च मी का स्वतःच्या अंगावर घ्यायचा आहे? असे प्रश्न कायम विचारले जातात. पण आपण जेव्हा कंपनीत काम करतोय, ती कंपनी आपल्याला तो आरोग्य विमा देऊ करते, त्याचा बेनिफिट होतोय, हे नक्की खरं आहे. पण हे असं जेव्हा असेल तेव्हा आपण आपलं करिअर जेव्हा पुढे डेव्हलप करत असतो, आपण एका करिअर पाथमधून दुसऱ्या करिअर पाथमध्ये जात असतो, डेव्हलपमेंट करत असतो, ग्रोथचा विचार करत असतो. असं जेव्हा घडत असेल तेव्हा आपण कंपनी चेंज करण्याचा देखील विचार करतो, ऑपॉर्च्युनिटी वेगवेगळ्या फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा केसेसमध्ये बऱ्याचदा असं घडतं की जेव्हा मी एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे स्विच करतोय तेव्हा त्या मधल्या पिरियडमध्ये माझ्याकडे बऱ्याचदा मेडिक्लेम नसतो, कारण मी एक कंपनी सोडली आणि दुसऱ्या कंपनीला जॉईन केलं. ह्याच्यात जर काही पिरियड जाणार असेल तर मला त्यावेळी कव्हरेज असणं गरजेचं आहे आणि म्हणून माझा सेपरेट अपार्ट फ्रॉम कंपनीचा कव्हरेज माझ्याकडे असणं गरजेचं आहे, सेपरेट कव्हरेज असणं गरजेचं आहे. हा एक मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की बऱ्याचदा असं होतं की साधारण 28-30 पर्यंत आपण 5-7 वर्ष नोकरीत घातलेली असतात आणि ती जी वर्ष गेली आहेत ह्याच्यात आपली सिनियरिटी वाढत असते आणि त्यामुळे मग आपल्याकडे 25 लोकांची टीम, 50 लोकांची टीम, 100 लोकांची टीम आपण हँडल करत असतो. यामुळे एक कुठेतरी पॉझिटिव्ह प्रेशर आपल्यावर बिल्ड होत असतं आणि हे प्रेशर बरीच लोकं पॉझिटिव्हली सांभाळू शकत नाहीत. का सांभाळू शकत नाहीत? कारण एवढ्या लोकांची टीम सांभाळायची आहे, आज 4 लोकं ॲब्सेंट आहेत, त्यांचं काम देखील मला सांभाळायचं आहे किंवा करायचं आहे किंवा कुठल्या तरी टीम मेंबरकडून करून घ्यायचं आहे. असं रेग्युलर बेसिसवर मॅनेजरियल लेवलला घडत असतं आणि हे घडताना कुठेतरी याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट माझ्या हेल्थवर होत असतो. आणि बऱ्याचदा मग मी असं बघितलंय की वयवर्ष 30-32लाच एक छोटीशी बीपीची गोळी लागते. बोलताना खूप सोपं वाटतं की एक छोटीशी बीपीची गोळी आहे, पण त्याचा मोठ्या आजारात रूपांतर होणार आहे. आणि मग मी 40, 85, 50ला जेव्हा व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतो किंवा मी माझं काम थांबवतो, त्यावेळी माझ्याकडे कुठलंही कव्हरेज नसणार आहे आणि मग ती मेडिक्लेम कंपनी मला कव्हरेज देईल ह्याची कुठलीही खात्री नाही. आणि दिला जरी तरी तो कंडिशनल इन्शुरन्स असेल आणि मग मी स्वतःला अडचणीत आणणार आहे. आणि म्हणून मला योग्य वेळी स्वतःचा अपार्ट फ्रॉम कंपनी माझा स्वतःचा मेडिक्लेम असणं गरजेची गोष्ट आहे. खूपच महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेत की या दोन्ही गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आजच्या जगात 2 ते 3 वर्षाच्या वर कोणीही एका कंपनीत जॉब करत नाही. स्विच करण्याची आज पद्धत आहे, कारण त्याशिवाय ग्रोथही होत नाही. सो अशा वेळेला ती मेडिक्लेम असणं म्हणजे जॉब चेंज करताना मधल्या पिरियडमध्येही खूप गरजेचं आहे, कारण वेळ ही अजिबात सांगून येत नाही, एस्पेशली हेल्थच्या बाबतीत. म्हणजे ह्याच्यात मी निरंजन एक उदाहरण देऊ इच्छितो. माझ्या क्लायंटच्या बाबतीत घडलेली घटना आहे. त्यांनी इन्फोसिस कंपनी सोडून, म्हणजे त्यांनी 8 वर्ष इन्फोसिस कंपनीत नोकरी केली आणि स्विच म्हणून त्यांनी कॉग्निझंट कंपनीकडे अप्लाय केलं आणि त्या कंपनीकडे त्यांना जॉब ऑफर करण्यात आला. पण 8 वर्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीला असं वाटलं की मला साधारण 1-2 महिने जरा रजा हवी आहे किंवा मला सुट्टी एन्जॉय करायची आहे आणि त्यानंतर मी नवीन कंपनीत रुजू होईल, जॉईन करेल. सो त्यांनी त्या HR ला सांगितलं की मला तुम्ही अपॉइंटमेंट लेटर द्या, पण मी 2 महिन्यानंतर जॉईन करणार आहे. HR ने सांगितलं हरकत नाही, पण मग तुम्हाला जे काही बेनिफिट मिळणार आहेत ते पुढच्या सगळ्या 2 महिन्यानंतरच सुरू होतील, आत्ता कुठलाही बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही. त्या व्यक्तीने हरकत नाही असं सांगितलं, पण मीन दॅट पिरियड त्या व्यक्तीला कुठल्या तरी आजाराला सामोरं जायला लागलं आणि त्यांनी जे काही इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे केल्या होत्या त्यातून मोठी रक्कम काढून त्याला हॉस्पिटलला पैसे मोजायला लागले. अरे बापरे, म्हणजे ही आपल्या डोळ्यासमोर घडणारी उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे मेडिक्लेम ही तुम्ही कुठल्या कंपनीकडनं तुम्हाला मिळालेली असो अथवा नसो, तुमचा प्रायव्हेट आणि तो योग्य वयात काढलेला असणं, म्हणजे प्रीमियमही फार पडणार नाही आणि तो कंडिशनल मेडिक्लेम मिळण्यापेक्षा पूर्ण कव्हरेज असलेला मेडिक्लेम हा मिळू शकतो. सर, पुढच्या प्रश्नावर जाऊया.
मी आणि माझी फॅमिली एकदम फिट अँड फाईन आहे, त्यामुळे कशाला उगीच भविष्याची चिंता करत मेडिक्लेमचा मासिक किंवा वार्षिक हप्ता भरायचा, असं कित्येकांना वाटतं. तुम्ही आत्ता उदाहरण दिलेलंच आहे एक तुमच्या क्लायंटचं, पण तरी तुमचा सल्ला काय राहील सगळ्या अशा लोकांना? सो फिजिकल फिटनेस असणं आणि मेडिक्लेम घेणं या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे माणसाने आयुष्यभर फिजिकल फिटनेसवर भर हा दिलाच पाहिजे आणि फिजिकल फिटनेस हा असलाच पाहिजे. पण त्याबरोबर मी फिजिकल फिट आहे म्हणून मी मेडिक्लेम घेऊ नये हे अजिबात बरोबर नाही किंवा हे चुकीचं आहे किंबहुना. कारण फिजिकल फिट व्यक्ती ही आजारी पडणारच नाही हे सांगणं कठीण आहे किंवा असंच घडेल असं शक्य नाही. कारण आपण कोरोना किंवा वेगवेगळ्या आजारांच्या वेळी बघितलंय की चांगली फिजिकल फिट असणारी व्यक्तीसुद्धा आजारी पडते, त्याला हॉस्पिटलाइज व्हायला लागतं वेगवेगळ्या कारणांमुळे आणि मग त्याला त्या आजारांना सामोरं जायला लागतं. अशा वेळी खिशातून पैसे मोजण्याची वेळ येते कारण मी मेडिक्लेम काढलेला नाही आणि मला स्वतःला समजतोय की मी फिजिकल फिट आहे किंवा माझी फॅमिली किंबहुना फिजिकल फिट आहे, मग मी पैसे कशाला मोजायचे. सो एक्झॅक्ट उलटं आहे की आपण जरी फिजिकल फिट असलो, आपली फॅमिली फिजिकल फिट असली तरी मेडिक्लेम असणं गरजेचं आहे आणि तो काढला गेला पाहिजे. अगदीच. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही मेडिक्लेम म्हणजे काय, त्याचे फायदे हे अगदी सविस्तर उलगडून सांगितलं. तर मेडिक्लेम सारखीच दुसरी एक परवलीची संज्ञा आहे आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स. तर हेल्थ इन्शुरन्स विषयी सांगाल थोडं, म्हणजे नेमकं काय? निरंजन, आता आपण मेडिक्लेम बद्दल बोलतोय, आरोग्य विमा, हेल्थ इन्शुरन्स. म्हणजे हेल्थ इन्शुरन्सच्या अंडर किंवा आरोग्य विम्याच्या अंडर बऱ्याचशा वेगवेगळ्या टाईप ऑफ इन्शुरन्सचा आपण फायदा घेऊ शकतो, ज्याच्यात मेडिक्लेम हा एक आपण बघतोय. ओके, किंवा मेडिक्लेम बद्दल आपण जाणून ओके. घेतोय. आरोग्य विमा हा एक प्रकारचा विमाच आहे जो वैद्यकीय सेवा आणि उपचारांच्या खर्चाविरुद्ध व्यक्तींना आर्थिक संरक्षण प्रदान करतो. हा पॉलिसीधारक म्हणजे ही पॉलिसी ज्यांनी काढली आहे तो आणि विमा कंपनी यातला हा एक करार आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्यामध्ये पॉलिसीधारक वैद्यकीय खर्चांच्या कव्हरेजच्या बदल्यात विशिष्ट रक्कम, ज्याला प्रीमियम आपण म्हणतो, तो त्या कंपनीला देण्याची सहमती दर्शवतो. तो प्रीमियम पे करतो आणि त्या बदल्यात ती कंपनी त्याला आरोग्य विमा प्रोव्हाइड करते. त्या आरोग्य विम्याच्या बदल्यात म्हणजेच त्या पॉलिसीच्या बदल्यात त्या व्यक्तीला, म्हणजे ज्या व्यक्तीने ती मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स आरोग्य विमा हा काढलेला आहे, त्याला वेगवेगळी वेळोवेळी लागणाऱ्या डॉक्टरांच्या भेटी, हॉस्पिटलायझेशन, डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेली औषधं यासारख्या आरोग्य सेवांच्या उच्च खर्चांची चिंता न करता वैद्यकीय सेवा ही मिळू शकते. आरोग्य विमा पॉलिसी योजना आणि विमा कंपनीच्या प्रकारानुसार कव्हरेज आणि खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बदल असू शकतात. सो मग आपल्याला आरोग्य विमा घेताना म्हणजे हेल्थ इन्शुरन्स निवडताना त्या कंपनीची प्राथमिकता, ती कंपनी काय पद्धतीने मार्केटमध्ये प्रॉडक्ट लॉन्च करते किंवा ती कंपनी कधीपासून अस्तित्वात आहे, त्या कंपनीने आत्तापर्यंत काय क्लेम सेटल केलेले आहेत आणि त्या कंपनीचे काम करण्याची पद्धत कशी आहे हे सगळं समजून घेऊन, म्हणजे त्या एजंटकडून जो तो पॉलिसी आपल्याला प्रदान करतोय, तो पॉलिसी आपल्याला देऊ करतोय, त्या एजंटकडून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन मगच आरोग्य विमा किंवा मेडिक्लेम आपण घेतला पाहिजे. अच्छा, हे तुम्ही असं म्हणताय की हेल्थ इन्शुरन्स ही जरा ब्रॉडर टर्मिनॉलॉजी आहे आणि मेडिक्लेम हा त्यातला आपल्या सगळ्यांना माहिती असलेला असा प्रकार आहे. येस, डेफिनेटली. अच्छा, टर्म इन्शुरन्समध्ये जो प्रश्न होता तोच प्रश्न इथेही आहे की मेडिक्लेम पॉलिसी ही गुंतवणूकदारांना स्वतःनी घ्यायची आहे आणि ती त्याच्या कुटुंबासाठी पण घ्यायची आहे, बरोबर? नक्कीच निरंजन. सो मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स हा एकट्या व्यक्तीसाठी नसून पूर्ण कुटुंबासाठी आहे. कारण हेल्थ रिलेटेड इश्यू, आरोग्याविषयी अडचणी या फक्त त्या पॉलिसी धारकालाच असतील असं नाही, कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला हेल्थ रिलेटेड इश्यू हे येऊ शकतात, भविष्यात येऊ शकतात. आत्ता जरी फिजिकल फिट असतील तरी भविष्यात येऊ शकतात आणि म्हणूनच स्वतःसह कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम हा घेतला गेला पाहिजे. परफेक्ट. भूषण, आता मला सांगा, बऱ्याच पॉलिसींसोबत वेगवेगळे रायडर घेण्याचा पर्याय असतो, जसं की क्रिटिकल इलनेस रायडर किंवा अपघातानं कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्यासाठी पण कुठला रायडर असतो. तर असे रायडर्स घ्यावेत का? सुरुवातीला आपल्याला रायडर काय हे समजून घेणं गरजेचं आहे. मग आपण कुठलीही इन्शुरन्स पॉलिसी घेतो, मग ती लाईफ इन्शुरन्स कव्हरेज असेल, ती हेल्थ इन्शुरन्स असेल म्हणजे मेडिक्लेम असेल किंवा कुठल्याही प्रकारचा विमा असेल,
तर त्याबरोबर आपल्याला क्रिटिकल इलनेस, त्यानंतर पर्सनल ॲक्सिडेंट म्हणजे अपघातानं झालेला विमा, हे सगळे रायडरच्या स्वरूपात म्हणजे ॲडिशनल कव्हरेज म्हणून आपल्याला त्या पॉलिसीबरोबर नक्की मिळू शकतात. पण एक सल्लागार म्हणून माझा सल्ला नक्की राहील की आपण अशा प्रकारचे कुठल्याही रायडरला जाऊ नये. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण रायडरच्या स्वरूपात अशा पॉलिसी घेतो तर त्या कुठल्या तरी आपण कोर पॉलिसीबरोबर त्याला कनेक्ट करतो. सो ते न करता आपण सेपरेट ती पॉलिसी म्हणून जर बघितली, कारण जेव्हा आपण हेल्थ इन्शुरन्स ही ब्रॉडर संकल्पना समजून घेतोय त्याच्यात असंख्य इन्शुरन्सचे प्रकार आहेत. सो क्रिटिकल इलनेस पॉलिसी ओके ही एक वेगळी पॉलिसी असू शकते. आणि जेव्हा मी रायडर म्हणून जातोय तर रायडरला मी जो काही प्रीमियम मोजणार आहे व्हर्सेस मी जर क्रिटिकल इलनेसची सेपरेट पॉलिसी घेतोय त्याला जो मी प्रीमियम मोजणार आहे ह्याच्यात प्रचंड तफावत असू शकते. म्हणूनच मी सेपरेट पॉलिसी घ्यावी. मी रायडरच्या स्वरूपात त्याला ॲड करू नये. क्रिटिकल इलनेस रायडर देखील घेऊ नये आणि मी ॲक्सिडेंटल रायडर देखील घेऊ नये. दोघांच्याही सेपरेट पॉलिसी घेण्यात याव्या. म्हणजे याचं मी एक उदाहरण देऊ इच्छितो की एक व्यक्ती की ॲक्सिडेंटल पॉलिसी घेतली. आता ॲक्सिडेंट डझन मीन किंवा ॲक्सिडेंट म्हणजे मी रोड ॲक्सिडेंटच होईल असे म्हणत नाही की आपण घरात बाथरूममध्ये अंघोळ करताना पाय घसरून पडलो. ओके, हा बरोबर. देखील एक हा ॲक्सिडेंट आहे. सो असं जेव्हा घडतंय तेव्हा मी रायडरच्या स्वरूपात पॉलिसी घेतली आहे किंवा मी सेपरेट पॉलिसी घेतली आहे. तर सेपरेट पॉलिसीचा बेनिफिट मला काय होणार आहे, तर मी ॲक्सिडेंट होऊन पडलो आहे घरात, मला लिगामेंट इंजुरी झाली आहे आणि डॉक्टरने मला सांगितलं की साधारण 3 महिने तुम्ही घराच्या बाहेर पडू शकत नाही किंवा तुम्ही काम करू शकत नाही. आता अशा केसमध्ये माझ्या कंपनीचा HR मला सांगतोय की तुम्ही 3 महिने कंपनीत येणार नाही आहात आणि तुम्ही काम करणार नाही आहात. सो आमच्या पॉलिसी फ्रेमवर्कमध्ये बसतंय की आम्ही तुम्हाला सॅलरी देणार नाही आहोत. ओके, सो असं जेव्हा घडतंय तर मग माझा महिन्याचा येणारा पगार कुठून येणार आहे, तर माझा या पॉलिसीमधून मला तो मिळणार आहे, ज्याला आपण पर्सनल ॲक्सिडेंट किंवा पर्सनल ॲक्सिडेंट अँड परमनंट डिसेबिलिटी अशी जी पॉलिसी आहे जी सेपरेट आपण काढतोय ती पॉलिसी आपल्याला उपयोगाला येऊ शकते आणि म्हणून ती सेपरेट काढली गेली पाहिजे. वा, कारण या रायडर विषयी खूप कन्फ्युजन आहे. खरं तर मी पण स्वतःने जो मेडिक्लेम काढलेला आहे तर त्याच्यासोबत रायडर घेतलेला आहे, पण आता याच्यावर मी रिथिंक करीन आणि अशी वेगळी पॉलिसी घ्यायचा मी नक्की विचार करीन. ह्याचं कारण असं परत एक ॲडिशनल आहे निरंजन, की रायडर मला लिमिटेड कव्हरेज देणार आहे. बरोबर. कारण मी समजा 10 लाख रुपयांचा विमा जर घेतलेला असेल, मेडिक्लेम घेतलेला असेल, हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज घेतलेला असेल, तर मला लिमिटेशन आहे की मी कितीचा रायडर घ्यायचा आहे, 5 लाखांचा घ्यायचा आहे की 10 लाखांचा घ्यायचा आहे. म्हणजे मी माझ्या अप टू सम एश्युअर्डपर्यंत मॅक्झिमम रायडर घेऊ शकतो. अदरवाईज मी जर सेपरेट पॉलिसी घेतोय तर मी 20 लाख रुपयांची ती पॉलिसी घेईल, 30 लाख रुपयांची घेईल, कारण त्याला एक तर प्रीमियम देखील कमी लागणार आहे आणि मला मोठा कव्हरेज मिळणार आहे, कारण तो मोठा कव्हरेज गरजेचा आहे. खरंय, खरंय, अगदीच. पुढचा प्रश्न याच संदर्भात आहे की मेडिक्लेम पॉलिसी किंवा हेल्थ इन्शुरन्स घेताना नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी आणि संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीकडून कोणत्या गोष्टींची खात्री ही करून घ्यायला हवी. अतिशय उत्तम प्रश्न आहे निरंजन. सो मेडिक्लेम पॉलिसी घेताना किंवा हेल्थ इन्शुरन्स घेताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली जावी, तर एक तर कव्हरेज आपण किती घ्यायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. सो पॉलिसी नुसती निवडणं महत्त्वाचं नाही, तर किती कव्हरेज आपल्याला घ्यायचं आहे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती काळजीपूर्वक बघितली गेली पाहिजे. म्हणजे पॉलिसी अंतर्गत काय समाविष्ट आहे, किती कव्हरेज आपल्याला मॅक्झिमम मिळू शकतोय, त्या पॉलिसीचा दस्तावेज म्हणजे पॉलिसी डॉक्युमेंट हे काळजीपूर्वक आपलं वाचलं गेलं पाहिजे. प्रीमियम आपण किती भरू शकतोय ह्याच्यावर आपल्याला काळजीपूर्वक विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण जितका प्रीमियम अफोर्ड करू शकतोय, जेवढा प्रीमियम आपण भरू शकतोय त्या पद्धतीने आपल्याला कव्हरेज निवडायचं आहे आणि तो प्रीमियम आपण दरवर्षी भरायचा आहे. प्रतीक्षा कालावधी म्हणजे आपल्याला इन्शुरन्स केल्यानंतर, पॉलिसी केल्यानंतर जर आपल्याला ऑलरेडी काही आजार असतील तर ती आजार आपले किती काळानंतर आपल्याला त्याच्याबद्दल कव्हर मिळणार आहे, त्या आजारा रिलेटेड जर आपल्याला हॉस्पिटलाइज व्हायला लागलं तर तो कव्हरेज आपला कधीपासून चालू होणार आहे याबद्दल जागरूक राहणं, तो कालावधी माहिती करून घेणं आणि आपल्या गरजांनुसार पॉलिसी निवडणं हे नितांत गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणखीन एक प्रकर्षाने जो आहे तो नेटवर्क हॉस्पिटल. बरेच पॉलिसी धारक नेटवर्क हॉस्पिटलबद्दल माहिती करून घेत नाहीत. म्हणजे ह्याच्यात मला सांगायला नक्की आवडेल की बाबा आपण जेव्हा पॉलिसी घेतोय कुठल्याही इन्शुरन्स कंपनीकडून, जेव्हा आपण
मेडिक्लेम पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतोय, तर आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा ऑफिसच्या आजूबाजूला कुठले नेटवर्क हॉस्पिटल आहेत ह्याची माहिती नक्की स्वतःजवळ ठेवा. जर आपल्याला असा कुठलाही 11th आवर इमर्जन्सी आली, कुठल्याही कारणासाठी जर हॉस्पिटलाइज करायला लागलं, तर आपण पटकन जाऊन त्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ॲडमिट स्वतःला करून घेऊ शकतो आणि आपल्याला प्राथमिक उपचार हा पटकन मिळू शकतो. म्हणून नेटवर्क हॉस्पिटलची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर क्लेम करताना आपल्याला तो दावा कुठे करायचा आहे, तो क्लेम कसा करायचा आहे, त्यात आपल्याला आपण TPA थ्रू आपण क्लेम करणार आहोत का, म्हणजे थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर कडून आपण क्लेम करणार आहोत, की ह्या कंपनीकडून, म्हणजे ज्या कंपनीकडून आपण पॉलिसी घेतलेली आहे ती कंपनी इनहाऊस क्लेम सेटल करते. या गोष्टीची माहिती आपण त्या एजंटकडून करून घेणं गरजेचं आहे. पॉलिसी रिन्युअल आपल्याला कधी करायचं आहे, रेग्युलर इयरली आपण तो प्रीमियम कुठल्या महिन्यात भरायचा आहे, तो रेग्युलरली भरला गेला पाहिजे. तो भरताना आपण जेव्हा आपला रिन्युअल येणार आहे, ते रिन्युअल येताना साधारणतः 15 दिवस आधी जर आपला प्रीमियम भरला गेला तर नक्कीच चांगलं असेल. तो रेग्युलर वेळेत भरला जाणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली गेली पाहिजे. या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने बघितल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे कव्हरेज, प्रीमियम, आपल्याला लागणारं नेटवर्क हॉस्पिटल, आपण क्लेम कसा करणार आहोत, आपण पॉलिसी रिन्यू कशी करणार आहोत, हे त्या एजंटकडून किंवा त्या कंपनीकडून समजून घेऊन मगच त्या पॉलिसीसाठी आपल्याला पुढे जायचं आहे. भूषण, अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तुम्ही, आणि हे सगळे मुद्दे पॉलिसी घेताना माहिती असणं हे खरंच खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच पॉलिसीजमध्ये तुम्हाला ओव्हरनाईट ॲडमिट तुम्ही जर झालेला असाल तरच त्या मेडिक्लेम पॉलिसीचा फायदा मिळतो. अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी असतात की तुम्ही अगदी योग्य प्रकारे सांगितलं की काही क्रिटिकल इलनेस आहेत तर यांना लॉक इन पिरियड असतो, तुम्ही म्हणलात तसं 3 वर्षाचा किंवा 5 वर्षांचा असतो, तोपर्यंत ती पॉलिसी त्या बाबतीत ॲक्टिवेट झालेली नसते. सो म्हणूनच हे कमी वयात मला वाटतं की घेणं हे जास्ती गरजेचं ठरतं. अगदी बरोबर निरंजन. म्हणजे मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स घेताना मी किती कव्हरेज घ्यायचं आहे, मला प्रीमियम किती लागणार आहे, मी क्लेम कसा करायचा आहे, माझे नेटवर्क हॉस्पिटल, मी ज्या कंपनीकडून पॉलिसी घेतोय त्याचे नेटवर्क हॉस्पिटल कुठले असणार आहेत, ती कंपनी स्वतः इन हाऊस क्लेम सेटल करते का, म्हणजे कंपनी स्वतः क्लेम सेटल करते की कंपनीने कोणी थर्ड पार्टी अपॉइंट केलेली आहे क्लेम सेटलमेंट करण्यासाठी. या सगळ्या गोष्टींची खात्री करून ही सगळी माहिती जाणून घेऊन मग आपल्याला त्या इन्शुरन्सकडे जायचं आहे. अगदीच. हेल्थ सिक्युरिटी या विस्तृत संज्ञेचा आढावा घेता आरोग्यविषयक सजग होण्यासाठी तुम्ही समस्त गुंतवणूकदारांना काय सल्ला द्याल? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे पुण्यात नुकत्याच झालेल्या एका भव्य सायकल स्पर्धेत क्रिसेंटचं मोलाचं योगदान होतं. त्याविषयी सांगाल तुम्ही? सो हेल्थ इन्शुरन्स या विस्तृत संज्ञेचा आढावा घेताना जो प्रश्न तुम्ही विचारलाय की हेल्थ इन्शुरन्स हा घेतला गेला पाहिजे, हे नक्की आहे. त्याबरोबर फिजिकल फिटनेस असणं गरजेचं आहे, हे पण नक्की आहे. म्हणूनच आम्ही मध्यंतरी एक पुणे सायक्लोथॉनचं अरेंजमेंट केलेलं होतं. साधारण 5,700 लोकांनी यात सहभाग घेतला. क्या बात आहे. 25 किलोमीटर, 50 किलोमीटर, 75 किलोमीटर, 100 किलोमीटर अशा देखील सायकलिंग केलं गेलं आणि अतिशय उत्तमरित्या त्याला प्रतिसाद मिळाला. म्हणजे क्रिसेंट कायम या बाबतीत विचार करत राहिले की व्यक्तीची वेल्थही क्रिएट झाली पाहिजे आणि व्यक्तीची हेल्थही चांगली राहिली पाहिजे. या दोघांचा बॅलन्स कसा साधता येईल आणि त्या पद्धतीने प्रत्येक येणारा कस्टमर आमचा हेल्दी आणि वेल्दी कसा होईल. सो ह्या अँगलने आम्ही कायम पुढाकाराने काम करत असतो आणि यापुढेही करत राहू. तुमचा विचारलेला प्रश्न की सजग माणसाने कसं राहिलं पाहिजे आणि याच्यासाठी मी काय सल्ला देऊ इच्छितो, तर मेडिक्लेम हा घेतला गेला पाहिजे हे आपण मागच्या प्रश्नांमध्ये बघितलं. पण आज भारतात जेव्हा हेल्थ इन्शुरन्सचा विचार केला जातो किंवा मेडिक्लेमचा विचार केला जातो तेव्हा लोक सुरुवातीला असा विचार करतात की मी हेल्दी आहे किंवा मी मेडिक्लेम घेतला म्हणजे मी काही आजारी पडणार आहे का लगेच, मी त्याच्यासाठी मेडिक्लेम घ्यायचा आहे का. तर असा विचार न करता किंबहुना आपल्याला आपल्या हेल्थ रिलेटेड भविष्यात होणारा मोठा खर्च, कारण हेल्थ आणि मेडिक्लेम याला लागणारा खर्च दिवसेंदिवस हा वाढत चाललेला आहे. हा खर्च कशा पटीने वाढत चाललेला आहे, ह्याचं पर्सेंटेज काय, ह्याची महागाई, म्हणजे ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो, की साधारण उदाहरण जर घ्यायचं झालं सोप्या भाषेत की बाबा 10 वर्षांपूर्वी मला नी रिप्लेसमेंटला लागणारा खर्च आणि आज लागणारा खर्च याच्यात जमीन आसमानची तफावत आहे. सो मी कितीही हेल्दी असेल आणि मी कितीही पैसेवाला जरी असेल तरी खर्च हा मोठा आहे. ओके, त्याला मला 5 लाख लागणार आहेत, 10 लाख लागणार आहेत की 15 लाख लागणार आहेत हे आज मला माहिती नाहीये. ओके,
सो मग ही घटना जर 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर घडणार असेल आणि माझ्याकडे जर उत्तम कव्हरेज असेल, उत्तम मेडिक्लेम पॉलिसी असेल, तर मला ह्या खर्चाला आरामात सामोरं जाता येतं. उत्तमरित्या तो खर्च भागवता येतो. मेडिक्लेम कंपनी कुठलाही विचार न करता तो क्लेम सेटल करण्यास मला मदत करते आणि मी हेल्दी राहू शकतो. माझ्यावर व्यवस्थित उपचार होऊ शकतात आणि माझा क्लेम हा उत्तमरित्या सेटल होऊ शकतो. म्हणूनच ते करणं गरजेचं आहे. आणि आज भारतात जर पेनिट्रेशन म्हणजे किती लोकांनी मेडिक्लेम घेतलंय असं जर बघायचं झालंच, 140 कोटी आपलं पॉप्युलेशन आहे आणि आपण साधारण 4.5 ते 5% लोकांनी फक्त मेडिक्लेम घेतलेला आहे. तर खरोखरीच हे गरजेचं आहे आणि विमा हा भारतातल्या प्रत्येक नागरिकाने घेतला पाहिजे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट देखील प्रयत्न करते, सेंट्रल गव्हर्नमेंट प्रयत्न करते, स्टेट गव्हर्नमेंट प्रयत्न करते. त्या योजनांचा देखील आपण लाभ घेतला पाहिजे. ॲज वेल ॲज आपल्याला जर आपण अफोर्ड जेवढा करू शकतो, ज्या पद्धतीने करू शकतो तेवढा कव्हरेज आणि मेडिक्लेम हा घेतला पाहिजे. तुम्ही सर या पूर्ण एपिसोडमध्ये मेडिक्लेम विषयी इतकी महत्त्वाची आणि इतकी डिटेल माहिती दिली की मला खात्री आहे की आपले जे कोण श्रोते आहेत तर ते सगळे नक्की याच्यावर विचार करतील आणि ते नक्की त्यांची जर अजून मेडिक्लेम नसेल तर ते घेतील आणि जरी असेल तरी त्यांचा कव्हरेज वाढवायचा आहे ते निश्चित विचार करतील. माझी हंबल रिक्वेस्ट आहे प्रत्येक ऐकणाऱ्या श्रोत्याला की तुम्ही मेडिक्लेम हा नक्की घ्या. येस सर, एक शेवटचा प्रश्न. हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम पॉलिसी ही संबंधित कंपनीच्या पोर्टलवरून थेट विकत घ्यावी की गुंतवणूक सल्लागाराकडून घ्यावी, आणि क्रिसेंट ही तुमची कंपनी देखील अशी सेवा पुरवते का? सो क्रिसेंट ही सेवा नक्की पुरवते. क्रिसेंटकडे असणाऱ्या सगळ्या क्लायंटने मेडिक्लेम हा क्रिसेंटकडून केलेला आहे. हेल्थ इन्शुरन्स हा क्रिसेंटकडून केलेला आहे. कारण तो कसा घ्यावा, त्याच्यासाठी लागणारी काळजी कशी घेतली जावी, कुठली पॉलिसी घ्यावी, किती कव्हरेज घ्यावा, त्याला काय प्रीमियम येणार आहे, कुठल्या व्यक्तीला कुठला आरोग्य विमा हा योग्य आहे, हे सगळं समजून सांगितलं जातं आणि मगच ती पॉलिसी दिली जाते. आणि म्हणूनच क्रिसेंटसारख्या सल्लागाराची नक्की मदत घ्यावी. ऑनलाईन हा विमा कंपनीच्या पोर्टलवरून देखील घेता येतो, पण जेव्हा आपला क्लेम येतो तेव्हा ती कंपनी डायरेक्टली तुम्हाला मदत करू शकत नाही. शेवटी तुमचा एजंट किंवा सल्लागार हाच तुम्हाला त्या क्लेमच्या वेळी मदत करणारा आहे. त्यामुळे सल्लागाराचा नक्की उपयोग करून घ्यावा आणि त्याच्या माध्यमातूनच ती पॉलिसी केली जावी. अगदीच. थँक्यू सो मच भूषण. श्रोते हो, हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा. मेडिक्लेम असो, टर्म इन्शुरन्स असो किंवा म्युच्युअल फंड्स असो, यासंबंधी कुठल्याही सर्व्हिसेससाठी तुम्ही क्रिसेंटशी अगदी हक्कानी कनेक्ट होऊ शकता. क्रिसेंटचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. 9764125533. मी परत एकदा रिपीट करतो, 9764125533. फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्टसह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्सग्रेडची 2023ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेड NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.